जैन मठात 1008 श्री आदिनाथ तीर्थकर यांच्या 28 फुटी मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे। हा 63वा वार्षिक पूजा महोत्सव सोहळा येत्या 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठ, शुक्रवार पेठ, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती मठातील प्रतिनिधी सुरेश मगदुम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। त्याचबरोबर प्रत्येक वर्षी कोल्हापूरमधील प्रत्येक मंदिराकडे पूजेचे नियोजन देण्यात येणार आहे। यावर्षी केसापूर जैन मंदिराकडे पूजेचे नियोजन देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले। 10 मे रोजी मांगलिक कार्यक्रमांना सुरुवात होईल। त्यामध्ये सकाळी 6 वाजता मंगल वाद्य घोष, ध्वजारोहण 8:30 वाजता, भगवान चंद्रप्रभ तीर्थकर अभिषेक, श्री ज्वालामालिनी देवी अभिषेक व षोडशोपचार पूजा आणि दुपारी 2 वाजता आचार्य श्रींचे प्रवचन आणि ठीक 4 वाजता भगवान आदिनाथ तीर्थकर महामस्तकाभिषेकास सुरुवात होणार आहे। या मस्तकाभिषेक सोहळ्यासाठी चर्या शिरोमणी अध्यात्म योगी परमपूज्य 108 श्री विशुद्ध सागरजी महाराज संघ 19 पिंची यांचे पावन सानिध्य लाभणार आहे। तसेच ज्योतिषाचार्य परमपूज्य प्रणाम सागरजी महाराज संघ हे सुद्धा या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। या प्रसंगी महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायबाग, बेळगाव, कंची या मठातून हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत। यावेळी भरते सांगरुळकर, कारभारी धनंजय मगदुम, नेमिनाथ कापसे, संजय अडके, संजय कापसे, अनघा सांगरुळकर, ज्योती शेट्टी यांच्यासह महामस्तकाभिषेक समितीचे पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या। कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर।